शासनाच्या क्रीडा विभागात तब्बल 47,60,000 रुपयांची चोरी झाल्याचं उघड झालंय। आरोपींनी क्रीडा विभागाचा बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी करत पैसे लंपास केल्याचं समोर आलंय। या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, हा सगळा प्रकार नेमका कोणत्या काळातला आहे? कशा प्रकारे हे सगळं उघड झालं? गेली 3 ते 4 महिने हा प्रकार सुरू होता। टप्प्याटप्प्याने 47,60,000 रुपये शालेय क्रीडा विभागातनं काढण्यात आलेले आहेत। या चोरांनी हे स्टॅम्प, जे बनावट स्टॅम्प असतील, बनावट चेक असतील, बनावट स्वाक्षरी करून हा सर्व घोटाळा केलेला आहे। या संदर्भात मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, FIR झालेला आहे आणि पोलीस आता याची छानबीन करतायत। सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पूर्ण चोरीमध्ये कोणतेही आतले अधिकारी किंवा आतला कोणी कर्मचारी आहे का, इन्व्हॉल्व आहे का, याचाही तपास आता पोलीस घेणार आहेत। कारण की ही मोठी रक्कम आहे आणि अशा प्रकारे गुन्हा घडतात त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे का, हेही तपास आता पोलीस करणार आहेत आणि आरोपीचा आता पोलीस तपास करत आहेत। नक्कीच, आता या तपासातून पुढे काय येतंय याकडे लक्ष असेल। अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।